आईचं प्रेम म्हणजे अगदी असं एखादा म्युच्युअल फंड आहे ज्यामध्ये रिस्क अजिबात नाहीये, पण रिटर्न्स एकदम अनलिमिटेड आहेत. नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये एका अशा इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलूया जी जगातली सगळ्यात भारी आणि सुरक्षित इन्व्हेस्टमेंट मानली जाते. शेअर मार्केट, पैसा, गुंतवणूक याबद्दल तर नेहमीच चर्चा होत असते, बरोबर? पण आईचं प्रेम हा आयुष्यातला सर्वात हमखास परतावा देणारा म्युच्युअल फंड कसा आहे हे आज आपण बघणार आहोत, एकदम सोप्या भाषेत. आता बघा, कोणत्याही साधारण म्युच्युअल फंडमध्ये किंवा कुठल्याही गुंतवणुकीत थोडीफार का होईना रिस्क असतेच असते, हे सर्वांनाच माहिती आहे. पण आईच्या प्रेमाचा हा जो फंड आहे ना, तिथे रिस्क लिटरली 0% आहे, 0. आणि त्यातून मिळणारे जे रिटर्न्स आहेत ना, ते अमर्याद आहेत. म्हणजे असा विचार करूया की हा जगातला असा एकमेव फंड आहे जिथे कसलीही जोखीम नाही, पण आयुष्याला मिळणारा जो भावनिक आधार आहे तो कधीच संपत नाही. पण हे सगळं शक्य कसं होतं? कारण आईने आयुष्यात रोजच्या रोज अजिबात न थकता, कसलीही तक्रार न करता एक भली मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली असते. कशाची? तर वेळेची, प्रेमाची आणि अशा कितीतरी सॅक्रिफायसेसची, ज्याची परतफेड कुणीच कधीच करू शकत नाही. विशेष म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट करताना तिने कधीच मला काय रिटर्न मिळणार असा विचार केला नाही. आज आपण सगळे ज्या काही चांगल्या स्थितीत आहोत ना, तो फक्त आणि फक्त तिच्या या लाँग टर्म कंपाऊंडिंगचाच रिझल्ट आहे. जर आपण थोडं फायनान्शियल टर्म्समध्ये विचार केला तर हे इक्वेशन एकदम क्लिअर होतं. म्हणजे बघा, तिची जी रोजची काळजी असते ना, ती एकदम डेली SIP सारखी असते, रोज न चुकता. तिचा जो आयुष्यभराचा सपोर्ट असतो तो म्हणजे आपला लाईफटाईम लॉक इन पिरियड. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आयुष्यात कितीही मोठा कठीण प्रसंग येऊ दे, म्हणजे अगदी मार्केट क्रॅश जरी झाला ना, तरी तिचा आपल्यावरचा विश्वास कधीच डळमळीत होत नाही. मार्केट कितीही वरखाली झालं तरी तिच्या प्रेमाचा ग्राफ नेहमीच स्टेडी असतो. मग आता या सगळ्या भावनिक गोष्टींना प्रत्यक्ष कृतीत कसं आणता येईल? या मदर्स डेला एखादा साधं गिफ्ट देण्यापेक्षा आईसाठी खरोखरच एक SIP सुरू केली तर? आजपर्यंत तिने आयुष्यभर वेळ, प्रेम आणि त्यागाची SIP चालवली आहे. आता तिच्या भविष्यासाठी, तिच्या फायनान्शियल सिक्युरिटीसाठी एक अतिशय प्रॅक्टिकल आणि भारी पाऊल उचलण्याची वेळ नक्कीच आली आहे. अशाच एकदम स्मार्ट फायनान्स विश्लेषणासाठी म्युच्युअल फंड विथ अमितला नक्की सबस्क्राईब करा. या सादरीकरणाला लाईक करा आणि हो, कॉमेंट बॉक्समध्ये लव्ह यू आई लिहून आईबद्दलचं प्रेम नक्की व्यक्त करा. जाता जाता फक्त एवढाच विचार करूया, आयुष्यातल्या या सर्वात मोठ्या आणि भरोशाच्या इन्व्हेस्टरसाठी आपण पहिली खरीखुरी गुंतवणूक कधी सुरू करतोय